दुष्ट आत्मा येशूच्या नावाने दूर करत आहे. येशूच्या नावाने आम्ही मागत आहे प्रभू. आमेन. हालेलुया. हालेलुया. योपाचे पुस्तक 5वा अध्याय 17-18. योग जुना करार हिरियो 5వ అధ్యాయ యోబు 5:17-18. बघा, ईश्वर ज्याचे शासन करीतो तो पुरुष धन्य. हालेलुया. हिरियो 5वा अध्याय 17-18. యోపాचे पुस्तक 5వ అధ్యాయం 17-18. हिरियो 5वा अध्याय 17-18. स्तोत्र संहिताचा पहिला आहे. 5वा अध्याय 17-18. बघा, नाही मिळालं तर आहे का? नाही मिळालं तर आहे का? बघा, ईश्वर ज्याचे शासन करीतो तो पुरुष धन्य आहे. हालेलुया. परमेश्वर कोणाच्या शिक्षा करत आहे, शासन करत आहे, तो पुरुष काय आहे? धन्य आहे. हालेलुया. म्हणून सर्व सामर्थ्याचे शासक तुच्छ मानू नको. हालेलुया. परमेश्वर आमचे शासन करत आहे, शिक्षा करत आहे, आम्ही तुच्छ मानलं नाही पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्या शिक्षा शासन कधी करतात? आम्ही काहीतरी चुकलो ते वेळी करत असतो. हालेलुया. आणि परमेश्वर कशासाठी करत आहे? ते चूक सोडून आणि आम्ही पवित्रतेकडे आणि पुढे गेलं पाहिजे म्हणून परमेश्वर आमच्या शिक्षा करत असतात. हालेलुया. आणि परमेश्वर कोणाची शिक्षा करत आहे, शासन करत आहे, तो पुरुष काय आहे? धन्य आहे. आणि म्हणून सर्व सामर्थ्याचे शासक तुच्छ मानू नको. हालेलुया. परमेश्वर आमच्या शिक्षा करत असताना आम्ही तुच्छ मानला नाही पाहिजे आहे. कारण दुःखापत तो करीतो आणि पट्टीही तोच बांधितो. हालेलुया. आमच्या मुला काहीतरी चूक केलं तर पटकापट देतो, नंतर जाऊन प्रेम आणि जवळ पण करतो. हालेलुया. कारण दुःखापत तो करीतो आणि पट्टीही तोच बांधितो. काय तो करीतो आणि त्याच्याच का तो बरं करीतो. हालेलुया. परमेश्वर कोणाची शिक्षा करत आहे तो पुरुष धन्य आहे. परमेश्वर आमच्या शिक्षा करत असताना त्याला आम्ही तुच्छ मानलं नाही पाहिजे आहे. हालेलुया. इब्री लोकास पत्र 12వ అధ్యాయం. ఎబ్రాయర్ 12వ అధికారం 11. ఎబ్రాయర్ 12వ అధ్యాయం 11వ వచనం. इब्री लोकास पत्र 12:11. कोणतीही शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही. पहिला मी काय बघितलंय? परमेश्वर कोणाची शिक्षा करत आहे तो धन्य आहे. आणि परमेश्वर शिक्षा करताना त्याला तुच्छ मानलं नाही पाहिजे आहे. हालेलुया. आता इकडे काय वचन सांगत आहे? कोणतेही शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही.
परमेश्वर आमची शिक्षा करत असताना आम्हाला आनंद वाटणार नाही आहे, खूप दुःखी होणार आहे. हालेलुया. कोणी असून द्या, परमेश्वर आमची शिक्षा केलं तर, शासन केलं तर आम्हाला आनंद वाटणारच नाही आहे. हालेलुया. इकडे 12 अध्याय असंच ठेवा तुम्ही. नीती सूत्र 3 अध्याय 11. मी वाचता, तुम्ही नाही काढलं तर पण शकता. नीती सूत्र 3 अध्याय 11 वचन. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. हालेलुया. इकडे पण तोच लिहिलाय. परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानायचं नाही आहे. तो शासन केलं तर, आम्हाला दंड केलं तर आम्ही तुच्छ मानलं नाही पाहिजे आहे. आणि परमेश्वर आम्हाला फटका देताना आम्हाला कंटाळा यायचं नाही पाहिजे आहे. कधी कधी आई वडील मुलांना मारलं आणि काय ओरडलं तर त्याला कंटाळा येत आहे. कधी कधी शाळेत शिकवणारा मास्टर मुलांना ओरडला, कधी पनिशमेंट केलं, शिक्षा केलं तर त्याला काय येत आहे, कंटाळा येत आहे. आणि सर्व शिक्षा काय आहे, आनंद वाटणारच नाही आहे. कंटाळा येणार, दुःख होणार आहे. पण इकडे देवाचे वचन आम्हाला काय सांगत आहे, परमेश्वर आमची शिक्षा करत असताना आम्हाला कंटाळा यायचं नाही आहे, ते स्वीकार केलं पाहिजे आहे. हालेलुया. नॉर्मल सगळ्यांना परमेश्वर शिक्षा करत असताना आनंद होणार नाही आहे. पण आम्ही त्याच्यातून थोडा पुढे जावं. परमेश्वर आम्हाला शिक्षा करत असताना कंटाळा व्हायचं नाही आहे, त्याचे विरुद्ध करायचं नाही, ते स्वीकार केलं पाहिजे आहे. एक स्टेप पुढे जावं. नॉर्मल लोक काय करणार, कंटाळा येणार, विरुद्ध करणार. हालेलुया. आता मी लहान असताना पण ऐकलेलं आहे, कधी कधी कुठे कुठे स्कूल स्ट्रिक्ट असतात खूप. टाइमावर गेलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे, होमवर्क नाही केलं तर मारणार आहे. थोडा मुला काय करताय, ते मारताय, खूप स्ट्रिक्ट आहे म्हणून ते स्कूल सोडून देत आहे. शाळेत जाणंच किती लोक पहिला जमान्यामध्ये बंदच केलं आहे. शाळेत गेलं तर मारणार आहे. शाळेत जाणारा सर्वांना मारत असतं काय, त्यांना काम नाही काय, कोण अभ्यास करत नाही आहे, कोण चुकीचं काय करत आहे, कोण होमवर्क करत नाही आहे, त्यांना मारणार आहे. हालेलुया. ते स्वीकार करून थोडा लोक आज मारलं तर उद्यापासून अभ्यास करताय, होमवर्क करताय आणि चांगलं वागणूक करत असताय. थोडा लोक काय करताय, शिक्षा करत आहे म्हणून शाळा सोडून देत आहे. हालेलुया. आता परमेश्वर आमच्या शिक्षा करत असताना आम्हाला कंटाळा यायचे नाही पाहिजे, त्याचे विरुद्ध नाही केलं पाहिजे. आम्ही पण परमेश्वराला सोडून नाही दिलं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर आमची शिक्षा करत असताना राग येऊन, हे काय परमेश्वर, हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं करायचं नाही, असं करायचं नाही, परमेश्वरालाच मी सोडून देतो, नंतर माझ्या मर्जीने जाऊ शकतो, असं परमेश्वराला आम्ही सोडलं नाही पाहिजे आहे. हालेलुया. इकडे इब्री लोकांचं पत्र 12 अध्यायामध्ये 5 वचन. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेलं हे बोध तुम्ही विसरून गेलं आगे काय. माझ्या मुला, परमेश्वराच्या शिष्येला अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता कचू नको. हालेलुया. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेले हे बोध तुम्ही विसरून गेलं आगे काय. माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचे अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता कचू नको.
परमेश्वर आमचा दोष पकडला, आम्हाला पनिशमेंट केलं तर कचून जाऊ, निराशामध्ये जायचं नाही आहे, कंटाळा व्हायचं नाही आहे, तुझ्या मानलं नाही पाहिजे आहे. तू कोण आहे मला हे करणारा? हालेलुया. सहावा वचन, कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करीतो आणि जे पुत्रांना तो स्वीकारतो ते प्रत्येकाला पट्टे मारतो. हालेलुया. परमेश्वर कोणावर प्रीती करीतो त्याला शिक्षा करत आहे. परमेश्वर कोणावर प्रीती करत म्हटलं तर परमेश्वर आपला पुत्र म्हणून कोणाला स्वीकार केलाय, आपला पुत्र सर्वांना परमेश्वर शिक्षा करणारच आहे, पनिशमेंट करणारच आहे. परमेश्वर आपल्या पुत्रांना शिक्षा करणार आहे. आणि परमेश्वर कोणावर शिक्षा करत आहे? कोणावर प्रीती करत आहे त्याची शिक्षा करत असतात. हालेलुया. आता आमचे मुला शाळेत गेलाय, शाळा संध्याकाळी 4 वाजता सुटलाय, 8 वाजता घरी गेलं तर आम्ही विचारणार आहे कुठे गेलाय, काय करताय. हालेलुया. चुकीचं काय केलं तर पहिला वॉर्निंग देणार, परत केलं तर काय करणार? आम्ही पटके देणार आहे. हालेलुया. आणि रस्त्यावर जाणारा संबंध नाही आहे त्याला काय आम्ही विचारणार? काय काही विचारणार नाही आहे. कसं पण जाऊ दे, काय विचारलं तर तू कोण आहे मला विचारणार असं म्हणणार आहे. हालेलुया. आणि संबंधच नाही त्या व्यक्तीला आम्ही जाऊन पटके मारणार काय? आम्ही 1 मारलं तर ते 4 मारणार आहे. तू कोण आहे? हालेलुया. परमेश्वर कोण पुत्र आहे आपला त्याला शिक्षा करत असतात आणि कोणावर प्रेम करत आहे ते सर्वांवर परमेश्वर शिक्षा करणार आहे. हालेलुया. आता आम्ही आपल्या मुलांना शिक्षा का करतोय? नाही केलं तर काय होणार आहे? आता चुकीचे केलं तर आपल्या मुलांना आम्ही शिक्षा करत असतो, असं करायचं नाही, असं कर, कधी पटका मारतो, कधी ओरडतो, कधी रागाने बोलतो. ते चुकीचं काम सोडून चांगल्या कामाच्या सवय लागून घ्यावे. आणि काही नाही केलं तर त्यांना काय होणार आहे? तेच सवय होऊन जाणार आहे चुकीच्या. आता पहिला दिवस थोडासा तंबाखू काढला, आम्ही ओरडला, ते सोडून दिलं, ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी पण खात असला, थोडासा मारलं, ठीक आहे. हालेलुया. ते तंबाखू सुरू केला, आम्ही काही केलं नाही आहे, त्याच्यात सवय होऊन जाणार आहे. नंतर ते स्वतः तंबाखू सोडण्यासाठी प्रयत्न केला तर पण होणार नाही आहे. दारू आणि जगामध्ये खूप काही वाईट गोष्टी आहेत, ते करत असताना आम्ही त्याला शिक्षा करणार आहे. ते सोडून चांगलं सवय लावून घ्यावे, चांगल्या मार्गात पुढे जावे. नाहीतर चुकीचे सवय लागलं तर त्यानं तो नाश करणार आहे. आमच्या मुला नाश नाही झाला पाहिजे, चांगलं असलं पाहिजे म्हणून आम्ही शिक्षा करणार आहे. आणि संबंधच नाही आहे त्यांना आम्ही काही करू शकणार नाही आहे. खाली आम्ही बघू शकतो आणि बोलू शकतो. परमेश्वर आपल्या पुत्रांना शिक्षा करणारच आहे. हालेलुया. आणि परमेश्वर कोणावर प्रेम करत आहे ते सर्वांना, सर्व पुत्रांना शिक्षा करणारच आहे. आम्ही चुकीचे केलं तर ते पट्टा मारणारच आहे. बोलून बघणार, बोलताना आम्ही कान ऐकलं नाही, कान दिलं नाही तर देव बरोबर पटके मारणार आहे. हालेलुया. आता देव पटके मारताना, देव बोलत असताना आम्ही कंटाळा होऊन देवाला सोडून नाही दिला पाहिजे आहे. तुझ्या मानलं नाही पाहिजे आहे. तू कोण मला पनिशमेंट करणारा? हालेलुया. देव कशासाठी करत आहे? आमच्यावर प्रेम करत आहे आणि आम्ही पुढे गेलं पाहिजे आणि आमचे चांगलं झालं पाहिजे आहे. चुकीच्या मार्गात आम्ही नाही गेलं पाहिजे म्हणून देव आम्हाला बोलत असताय आणि शिक्षा करत असताय, शासन करत असताय. त्याच्यामध्ये कंटाळा यायचं नाही, तुमच्या मानलं नाही पाहिजे, निराशामध्ये जाऊन कचून जाऊन गेलं नाही पाहिजे आहे. ते स्वीकार करून आम्हाला आम्ही बदललं पाहिजे आहे. देवाकडे लक्ष दिलं पाहिजे, कान दिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आहे. हालेलुया.
कारण देव आमच्यावर प्रेम करत आहे आणि देव आम्हाला शासन करत असलं तर आमच्या चांगल्यासाठीच तो करत असतात, आम्हाला नाश करण्यासाठी करत नाही आहे. हालेलुया. आठवा वचन वाचा. जे शिक्षेचे वाटेकरी सर्व दाल आगे असं शिक्षे वाचून तुम्ही जर आगे तर. हालेलुया. देवाचे पुत्र कोण आहे? सर्वांना शिक्षा आहे. याच्यात काय अर्थ समजला आहे? आता एक ठिकाणी वचन काय लिहिलं आहे? मनुष्याला एक मार्ग सरळ वाटत आहे, तो कुठे घेऊन जात आहे? आम्हाला मृत्यू पर. हालेलुया. जो पुत्र आहे, आम्ही मनुष्य आहे, सर्व आम्ही चुकणारच आहे, चुकत आहे. याच्यातून हे समजत आहे. ते शिक्षेचे वाटेकरी सर्व दाला आगे. हालेलुया. परमेश्वर कोणाला निवडला आहे पुत्र म्हणून, ते सर्वांना परमेश्वर शिक्षा करणारच आहे. याच्यात दुसऱ्यांना बघायची गरज नाही आहे. परमेश्वर कोणाला निवडला आहे, सर्वांना शिक्षा करणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त आम्ही सर्वजण चुकणारच आहे, चुकतच आहे. म्हणून सर्व याच्या शिक्षेच्या वाटेकरी झाला आहे. हालेलुया. असं शिक्षा वाचून तुम्ही जर आगे तर तुम्ही पुत्र नाही. मी पहिला सांगितलं आहे, आमच्या मुला चूक केलं तर आम्ही पटके मारणार आहे, संबंधच नाही. त्यांनी काही केलं तर आम्ही काही बोलणार नाही आहे. हालेलुया. आता परमेश्वराच्या शिक्षेच्या शासनाच्या वाटेकरी आम्ही नाही तर आम्ही देवाचे पुत्र नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आपलं पुत्र सर्वांना शिक्षा करणारच आहे आणि पुढे पुढे घेऊन जाणारच आहे. ते शिक्षेचे वाटेकरी आम्ही नाही तर आम्ही देवाचे पुत्र नाही आहे. हालेलुया. पुढे पण बघा, तासी पुत्र आगे. देवाचे पुत्र नाही आहे, आम्ही तासी पुत्र आहे. याच्यातून काय आम्हाला समजत आहे? परमेश्वर आपलं पुत्र सर्वांना शिक्षेच्या वाटेकरी होण्यासाठीच बोलवलेलं आहे. सर्वांना शिक्षा करणारच आहे, आमच्या सुधारणूक करणारच आहे. ते आम्ही स्वीकार करून पुढे गेलं पाहिजे आहे. कंटाळा नाही आलं पाहिजे आहे, निराशामध्ये नाही झालं पाहिजे, दुःखामध्ये पण नाही गेलं पाहिजे आहे. हालेलुया. आता शाळेतच बघा, एकदम लास्ट बेंच मध्ये बसताय, अभ्यासात लक्षच नाही आहे, त्यांना मास्टर काय शिकवणारच नाही आहे. थोडा चांगलं शिकत आहे ते मुलांना आणि पटके देणार आहे आणि शिक्षा देणार आहे, शिकवणार आहे. कशासाठी? हे चांगलं ऐकत आहे, याला शिक्षा केलं तर हे आणि पुढे पुढे येणार आहे. थोडा 85-90 मध्ये असलेलं ते लोकांना उत्साहित करत आहे, त्यांना शिकवत आहे, त्यांना पनिशमेंट करत आहे. कशासाठी? तुम्ही शाळेमध्ये फर्स्ट यावा आणि पुढे थोडा प्रयत्न केला ना तुम्ही फर्स्ट येऊ शकताय, याच्यासाठी. हालेलुया. याच्यातून काय समजत आहे? परमेश्वर कोणावर प्रेम करत आहे त्याची शिक्षा करणारच आहे. त्याची शिक्षा शासन आमच्यासाठी चांगल्यासाठी आहे. म्हणून पहिले सांगितलं आहे, कुठलं पण शिक्षा कोणाला पण आवडणार नाही आहे. हालेलुया. आवडणार नाही म्हणून आम्ही नाकारलंय, सोडून दिलं, परमेश्वराचं सोडून दिलं तर आमच्याच नाश होणार आहे. मी परमेश्वराचे पुत्र असलं पाहिजे. परमेश्वर मला काही बोललं नाही पाहिजे, काही शासन नाही केलं पाहिजे, शिक्षा नाही केलं पाहिजे, तर तू माझे पुत्र नाही आहे म्हणून बारू काढून सोडणार आहे. परमेश्वराचे पुत्र आम्ही असलं पाहिजे तर त्याच्या शिक्षेच्या वाटेकरी आम्ही झालंच पाहिजे आहे. आणि परमेश्वर पण इकडे सांगत आहे, परमेश्वर कोणाची शिक्षा करत आहे? आपल्या पुत्रांची शिक्षा करत आहे. जगिक लोकांचे करत नाही आहे परमेश्वर. समजून घे तुम्ही. हालेलुया. कोरिन्थिकरास पहिला पत्र
11వ అధ్యాయం 1 కొరింథియర్ 11 31 32 1 కొరింథియర్ 11 31 32 पहिला कोरिन्थियरास पत्र 11వ अध्याय 31 32 आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. हालेलुया. काहीतरी गव्हर्नमेंटच्या कामामध्ये आम्ही जात असताना, बँक लोन मध्ये जात असताना, काहीतरी कामात जात असताना जे काय पेपर पाहिजे ते सगळं आम्ही जास्तीत जास्त घेऊन जातो. तिकडे गेल्यानंतर आणि काहीतरी पेपर आम्हाला पाहिजे असलं तर आम्ही येऊन, नंतर नाही नसलं तर ते रेडी करून आम्ही घेऊन जातो. सगळं पेपर आमचं असलं पाहिजे आणि आमचं काम झालं पाहिजे म्हणून. हालेलुया. असंच आमचे जीवन आम्ही परखलं पाहिजे आहे. काय मी परफेक्ट आहे काय, आरशाच्या समोर रोज बसलं पाहिजे आहे आणि आम्हाला आम्ही बघितलं पाहिजे आहे. हालेलुया. देवाचे वचन रोज वाचलं पाहिजे आहे. देवाचे वचन वाचून आम्हाला कंपेअर केलं पाहिजे. वचनात असं लिहिलं आहे पण मी ते करत नाही आहे. का करत नाही आहे ते विषय माझ्या मनात काय विचार चालू आहे. आम्हाला आम्ही असं मनन करून परखलं पाहिजे आहे. हालेलुया. रोज आम्ही आरसाकडे गेलं पाहिजे. आम्हाला आम्ही परखलं पाहिजे आहे. रोज वचन वाचलं पाहिजे. वचनानुसार आम्ही ऐका नाही चेक करत गेलं पाहिजे स्वतःला. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, इकडे मी चुकताय, ओके इकडे मी बदलतो. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, इकडे मी चुकतो, ओके इकडे मी बदलतो. मला बदलू होत नाही, दया कर तू मला बदल. कमीत कमी इकडे कबूल तर केला ना, तो कृपा करणार आहे. हे वचनात मी चुकत आहे, मी कबूल करत आहे. कबूल केला ना त्याची कृपा येणार आहे. हालेलुया. त्याची कृपा आहे. आम्ही सर्व काय करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. पण आम्ही कबूल करून त्याच्याकडे मदत मागितलं पाहिजे. हे वचन मी मोडत आहे, तू मला कृपा कर. हे वचन पण पालन करायचे आहे, तो मदत करणार आहे. आम्ही पहिलेच निर्णय घेऊन ठेवलाय मी खोटा बोलणार आहे, मदत करणार नाही आहे. ते परिस्थिती आलं तर आम्ही प्रार्थना केलं पाहिजे, मला इकडे खोटा बोलायचं नाही आहे, तू मदत कर. हालेलुया. आम्ही खरं बोलणार आहे, देव चमत्कार करणार आहे. खरं बोल म्हणून आणि आमचं नाव उंच होणार आहे. शैतान काय म्हणणार, खरं बोललं तर तुला प्रॉब्लेम होणार आहे, खरं बोलू नको, खोटा बोल, तुला प्रॉब्लेम होणार नाही आहे. शैतान बोलणार आहे. आम्ही काय केलं पाहिजे, देवाकडे प्रार्थना केलं पाहिजे. खरं बोलण्यासाठी तू कृपा कर, परमेश्वर कृपा करणार आहे आणि आम्ही खरं पण बोलणार आहे. तिथे प्रॉब्लेम होणार नाही आणि आम्हाला देव उंच करणार आहे. ते ठिकाणी मध्ये विश्वास पाहिजे आहे, आम्हाला इच्छा पाहिजे आहे. हालेलुया. आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. जे अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे, जे अर्थी. हालेलुया. आम्ही काहीतरी चुका केलाय, आम्हाला शासन होत आहे, दंड होत आहे. हालेलुया. पहिलं तर आमच्या शाळेत तर खूप मारणार, नाहीतर एक पायाने उभं राहायला पाहिजे, नाहीतर 500 वेळा लिहून आणा, ते करा, हे करा, खूप काय बोलणार आहे. असं आम्हाला पनिशमेंट होत असताना, शासन होत असताना, शिक्षा होत असताना, हालेलुया, आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. हालेलुया. आम्हाला शिक्षा होत असताना आम्ही काय केलं पाहिजे, आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. आम्हाला कोणाकडून होत आहे, परमेश्वराकडून शिक्षा होत आहे. का शिक्षा होत आहे, आम्ही चुका केला आहे म्हणून पनिशमेंट होत आहे.
आता कशासाठी इकडेच परमेश्वर आम्हाला पनिशमेंट करत आहे? छोटाचे चुका केला आहे, आम्हाला पनिशमेंट होत आहे. तिकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, त्यांनी किती काय केलं आहे, काही होत नाही आहे. ते पुत्र नाही आहे, आम्ही पुत्र आहे. का आम्हाला शिक्षा होत नाही, होत आहे? का आम्हाला त्रासामध्ये जावं लागत आहे? हालेलुया. असं येत नाही की तुमच्या हालेलुया तुमच्या एकत्र जमण्यात दंडास कारण होऊ नये. तमिळ पाहिजे. तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले, पाहून पाहिले. 32. जर आपला न्याय प्रभूने अशा रीतीने केला तर तुम्हाला शिस्त लागावी, यासाठी की शेवटी जगाबरोबर आपणही दोषी ठरविले जाऊ नये. इंग्लिश मध्ये वाचतो. But when we are judged, we are not chastened by the law, that we not be condemned with the world. आता जगाचे देव काय करणार आहे? न्याय निवाडा करणार आहे. हालेलुया. टोटल न्याय निवाडा करताना आम्ही पूर्ण निर्दोष, काही पाप केलं नाही आहे असं देवेली आम्ही अडलावे म्हणून इकडे छोटा चूक करताना आताच पट्टा मारून देत आहे. आता कोणाचे काही होत नाही आहे, त्यांचे काय होत आहे? त्यांचे पाप सगळं त्यांच्या अकाउंट मध्ये खूप असतात. ते लास्ट न्याय निवाडा होणार आहे, ते नरकामध्ये जाणार आहे. हालेलुया. आमचे परमेश्वर काय करताय? स्वर्गासाठी निवडलाय. हालेलुया. आम्ही काय चुका केलं तर इकडेच पटक्या मारताय. पटके काढल्यानंतर आम्ही काय आहे? निर्दोष आहे. हालेलुया. परत काहीतरी चुका केलं, पटके मार, निर्दोष आहे. आता आम्ही कुठे जात आहे? निर्दोष म्हणून स्वर्गामध्ये जात आहे. हालेलुया. कोणाचे काय होत आहे? परमेश्वर त्यांना काही करत नाही आहे, पुत्र नाही आहे, त्यांना काही करणार नाही आहे, पण त्यांचे न्याय निवाडा होणारच आहे. त्यांचे पुरा हिसाब घेणार आहे आणि त्याला नरकामध्ये घालणार आहे. त्यावेळी आमचे हिसाब बघणार आहे, पूर्ण कोरा असणार आहे, एकदम निर्दोष आमच्या. आम्ही जाणार स्वर्गामध्ये. हालेलुया. इकडे 32 मध्ये तमिळ मध्ये क्लिअर लिहिलं आहे. आम्ही न्यायाच्या दिवशी जगाबरोबर दंडालण्यामध्ये नाही गेलं पाहिजे म्हणून परमेश्वर आता आम्हाला शिक्षा करत आहे. हालेलुया. परमेश्वर कोणाची शिक्षा करत आहे? तो धनी आहे. शिक्षा करत नाही आहे, त्याची हिसाब बराबर असणार आहे. नंतर न्यायाच्या दिवशी काय होणार आहे? ते बराबर हिसाब बघणार आणि नरकामध्ये टाकणार आहे. आम्हाला काय होत आहे? इकडेच पनिशमेंट होत आहे आणि न्यायाच्या दिवशी आम्ही एकदम निर्दोष आणि स्वर्गामध्ये आम्ही जाणार आहे. हालेलुया. आता तुम्हाला क्वेश्चन येणार आहे, येशू ख्रिस्त आमचे पाप घेतलाय, पुन्हा आम्हाला दंड काय आहे? ते क्वेश्चनच्या नंतर मी एक दिवशी ते वेगळं टॉपिक आहे शिकवणार आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला का शिक्षा करत आहे? जगाबरोबर आम्हाला दंडालण्या नाही मिळाला पाहिजे म्हणून आताच पटक्या मारून हिसाब क्लिअर करून ठेवत आहे. आम्ही निर्दोष आहे. हालेलुया. जगाचे न्याय निवाडा होताना जगाचे लोक दोषी आढळणार आहेत, ते नरकामध्ये जाणार आहेत. आम्ही निर्दोष असणार, स्वर्गामध्ये जाणार आहे. हालेलुया. कधी कधी आता मी पहिलेच सांगितलं आहे, परमेश्वराच्या पुत्र राय त्यांना शिक्षा परमेश्वर करत आहे आणि सर्व हे शिक्षेचे वाटकरी होत आहे. हालेलुया. मी एक तामिळनाडूमध्ये एक सेवकाचं साक्षी त्यांनी सांगितलं ऐकलं होतं. त्याच्या
सेवकाने त्यांचे पास्टर आणि त्यांचे वर आहे ते 2-3 लोक त्यांचे वय झालं असताना खूप त्रासामध्ये गेलाय. त्यांना बघून ते होत नाही आहे, बघून पण होत नाही आहे. म्हणजे मरायच्या पहिला 10 दिवस, कोणी 20 दिवस, कोणी 5 दिवस, असं खूप त्रासामध्ये गेलाय. यांनी असंच क्वेश्चन केलं परमेश्वराकडे नाही, दुसरा मोठा सेवक होता त्याच्याकडे गेलाय. ते सगळं एवढं पाप करत आहे, हे तर एवढं सेवा केलाय, पण यांना असं का त्रास होत आहे? त्यांनी उत्तर दिले की हेच उत्तर दिलं आहे. त्यांना परमेश्वर इकडेच शिक्षा करून ते क्लिअर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आत्मा घेऊन जातात, ते निर्दोष म्हणून स्वर्गामध्ये घेऊन जात आहे. हालेलुया. म्हणून लास्ट मरत असताना त्यांना कधी कधी त्रास होता, याचे कारण हेच आहे. त्याची हिसाब बघणार परमेश्वर आणि आहे याच्या छोटा चूक सर्वांचेच आहे. चल, हे छोट्याच्या चुकासाठी इकडेच मी पनिशमेंट करतो आणि याचा आत्मा मी घेऊन जाणार, त्यावेळी पूर्ण निर्दोष आणि स्वर्गामध्ये जाणार आहे. जगिक व्यक्तीच्या ते असंच असणार आहे, जे वेळी न्याय दिवशी होणार आहे ते वेळी ते नरकामध्ये टाकणार आहे, त्याच्या पनिशमेंट ते वेळी होणार आहे. हालेलुया. हे सत्य आम्ही समजून घेतलं पाहिजे आहे. युदा पुस्तक यहुदाचे पत्र, योवानाच्या 3रा पत्राच्या नंतर यहुदाचे पत्र 1 अध्याय 6 वचन. नाही काढलं तर ऐकून घ्यावा. आणि जे देवदूताने आपलं अधिकार पद ना राखता. हालेलुया. देवदूताला परमेश्वर एक स्थान ठेवून एक लेवल मध्ये ठेवलं होतं. ते लेवल स्वतः ते वाचवलं नाही आहे, कमावून बसलाय. परमेश्वर आम्हाला कुठे ठेवलाय ते जगा आम्ही वाचवलं पाहिजे. ते योग्य, त्याच्यासाठी योग्य असं आमचे जीवन असलं पाहिजे आहे. हालेलुया. यहुदाचे पत्र 1 अध्याय 6 वचन. आणि जे देवदूतांनी आपलं अधिकार पद ना राखता आपलं बस्तीस्थान सोडलं, आपलं जगा सोडलं, तेच त्यांनी निरंतराच्या बंधनात निपीट कालोखमध्ये मगान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवलाय. देवदूतांनी चुका केलाय, त्यांना परमेश्वर सोडलं नाही आहे, त्यांना बांधून ठेवलाय. कशासाठी? त्यांच्या चुकासाठी, त्यांच्या न्यायाच्या दिवशी न्याय करण्यासाठी बांधून ठेवलाय. हालेलुया. परमेश्वर आम्हाला निवडलाय, परमेश्वर आम्हाला ठेवलाय, ते ठिकाणीचे योग्य असं आमचे जीवन असलं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर न्याय करणारा पण परमेश्वर आहे. पेत्राचे 2रा पत्र मागे येऊया. दुसरा अध्याय 9 वचन. भक्तिमान लोकांस परिचयातून कसं सोडवावे व अनिधिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसं राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हालेलुया. आम्ही भक्ती करत असलं तर येणाऱ्या समस्याला सोडवून आणि भक्ती करण्यासाठी आम्हाला मदत करण्यासाठी परमेश्वराला माहिती आहे. आणि चुकीचे वागणूक करत असलं तर न्यायाच्या दिवसासाठी आम्हाला ठेवण्यासाठी पण परमेश्वराला माहिती आहे. न्यायाच्या दिवशी आम्हाला न्याय करण्यासाठी पण परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. परमेश्वराकडून कोणी स्वतःला बचाव करता येणार नाही आहे. पेत्राचे 1 पत्र मागे 4 अध्याय 5 वचन. जो 5 वचन 4 अध्याय पेत्राचे 1 पत्र. जो जिवंताच्या व मृत्यूचे न्याय निवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिसाब देतील. जगिक लोकांविषयी लिहिलाय. हालेलुया.
त्यांचे काय करणार, परमेश्वर न्याय करणार आहे, ते वेळी त्यांना हिसाब द्यावा लागणार आहे. हालेलुया. त्यांनी जे काय करत आहे आता काही होत नाही आहे, पण ते वेळी त्यांचा हिसाब परमेश्वर घेणार आहे. तिमोथीच्या पहिला पत्र आणि मागे 5वा अध्याय 24 वचन 24. 5वा अध्याय 26. कित्येक माणसाची पापे उघड असून ती अगोदर न्याय निवाडा करिता जातात. हालेलुया. आणि कित्येकांची मागून जातात. हालेलुया. कित्येकाचा पाप न्याय निवाडाच्या दिवशीच्या पहिलेच उघड होत आहे. हालेलुया. आणि त्याला दंडाज्ञा पण होत असतात आणि दिसून पण येत आहे. आणि कित्येक लोकांचे काय पाप असतात पण ते दिसून येत नाही आहे. हालेलुया. कोणाचा पाप न्याय निवाडाच्या पहिलेच दिसणार आहे, कोणाच्या पापासाठी न्याय निवाडाच्या पहिलेच दंडाज्ञा होणार आहे. कोणाचे पाप न्यायाच्या दिवशीच दिसणार आहे. तोपर्यंत तो काय आहे, माझ्यासारखे चांगलं कोणी नाही आहे. हालेलुया. न्यायाच्या दिवशी ते दिसणार आहे. म्हणून आम्ही कोणाचे न्याय करायचे नाही, ते अधिकार आम्हाला दिलेला नाही आहे. आज आम्ही येशू मध्ये आहे, देवाची कृपा अनुसार आम्ही चाललं नाही आहे. उद्या आम्ही जगामध्ये जाऊ शकतो. आज एकदम पापामध्ये आहे. मरायच्या पहिला तो पश्चाताप केला, येशू ख्रिस्ताला स्वीकार केला, ते स्वर्गामध्ये जाणार आहे. म्हणून आता आम्ही न्याय निवाडा करायचा नाही आहे. सगळं उलटा पुलटा होणार आहे. हालेलुया. परमेश्वर न्याय करणार आहे, ते वेळी दिसून येणार आहे. कोणाचे पाप आताच प्रगट होत आहे, कोणाच्या आता प्रगट होणारच नाही आहे. नंतर परमेश्वर प्रगट करणार आहे. न्यायाच्या दिवशी त्याचे पाप सगळं बाहेर येणार आहे. हालेलुया. न्यायाच्या दिवशी परफेक्ट ते हिसाब घेणार आहे. म्हणून आताच आम्ही काय केलं पाहिजे, न्यायाच्या दिवशीच्या पहिलेच हालेलुया वचनाकडे बसायचं, स्वतःला चेक करून घ्यायचं. हालेलुया. आता कुठेतरी बॉर्डर मध्ये चेकिंग करत असताना काहीतरी चाकू आणि काहीतरी ठेवलं तर विमानात जाताना आतमध्ये सोडणार नाही आहे. पहिलेच आम्ही काय घेऊन जायचं, काय नाही घेऊन जायचं, सगळं रेडी मध्ये ठेवलं पाहिजे. काय काय आतमध्ये घेऊन जायचं होतं तेवढंच आम्ही घेऊन गेलं पाहिजे. हालेलुया. न्यायाच्या दिवशी आम्ही निर्दोष मिळाला पाहिजे. तर कोणाचा पाप आता प्रगट झालाय, ते दिसलाय, कोणाचा आता प्रगट झाला नाही आहे. हालेलुया. म्हणून आम्ही आरसाच्या समोर बसलं पाहिजे. आम्हाला पूर्ण परखलं पाहिजे, चेक केलं पाहिजे आहे. पुन्हा पुन्हा चेक करत राहिलं पाहिजे आहे. हालेलुया. चुकून राहिलं न्यायाच्या दिवशी अडकणार आहे, तिथे काही करू शकणार नाही आहे. परमेश्वर पण तिथे काही करू शकणार नाही आहे. हालेलुया. आता कृपा करणार तोपर्यंत सगळं काही देव करणार आहे. ते दिवशी परमेश्वर पण काही करू शकणार नाही आहे, कारण न्याय करणारा परमेश्वर आहे. तू आहे, चल जाऊन द्या, तू नाही जायचं असं ते करू शकणार नाही आहे. ते वेळी खूप लोक दुःखी होऊन जाणार आहे. म्हणून आताच आम्ही काय केलं पाहिजे आहे, देवाचे वचन घेऊन रोज परखलं पाहिजे आहे आणि देवाकडे मदत मागितलं पाहिजे. मला आम्ही निर्दोष ठेवलं पाहिजे, करेक्शन केलं पाहिजे आहे. हालेलुया. लोक सुवर्तमान 15वा अध्याय 11वा वचन. लोक सुवर्तमान 15वा अध्याय 11वा वचन.
आणि की तो म्हणाले, कोणी एका मनुष्याला 2 मुलगा होतो, ते पैकी धाकटा बापाला म्हणाले, छोटा मुलगा बापाला म्हणाला, बापा मालमत्तेचे माझ्या वाटा मला दे. हालेलुया. त्यांनी आपल्या मिलकतीच्या त्याच्यात वाटणी केली. आता वडील आहे, 2 मुलं आहे, वडील सगळं सांभाळत असताय. मुलाला पैसा पाहिजे तर काय करावं लागणार? वडिलांकडे विचारावं लागणार. आणि कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, सगळं विचारून करावं लागणार. हालेलुया. हे काय झालाय? मुलाला कंटाळा आलाय. हालेलुया. याच्या आदित्यामध्ये राहण्यासाठी त्याला कंटाळा आलाय. म्हणून वडिलांकडे काय मागितलाय? माझ्या वाटा दे, मला वेगळं जायचं आहे. हालेलुया. आणि त्यांनी पण ते वाटा सगळं काढून हिसाब करून त्याच्याकडे दिलाय. आणि तो सगळं घेतलाय आणि दुसऱ्या देशामध्ये लांब गेलाय. हालेलुया. आणि तिकडे जाऊन त्यांनी काय केलाय? वेश्याकडे गेलाय. चुकीच्या मार्गात जीवनामध्ये गेलाय. चुकीच्या मार्गामध्ये तो गेलाय. आपला पैसा सगळं संपवलेला आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला एक ठिकाणी ठेवत असतात. हालेलुया. आम्हाला कधी कधी हे कंटाळा येणार आहे. आता आमच्याकडे सर्व काय आहे, मी याच्या आदित्यामध्ये का राहायचं आहे? माझ्याकडे तर सगळं काय, बुद्धी आहे, पैसा आहे, सगळं काय आहे. परमेश्वराला आम्ही सोडून काय करतो? मी सगळं करू शकतो म्हणून जातो. हालेलुया. का आम्ही जात आहे? आमच्याकडे सगळं काय आहे, याच्यातून मी जगू शकतो. परमेश्वर ठेवलेला ते पोझिशन जगा सोडून. हालेलुया. आणि आमच्याकडे जे काय आहे याच्यातून मी जगू शकतो असं ते पोझिशन मध्ये असलं तर त्याला काय करावं लागणार? काय पाहिजे तर वडिलांकडे घ्यावं, विचारावं लागणार. त्याला विचारून करावं लागत होतं. हालेलुया. आणि चुकीच्या कामात तर देणारच नाही. दुष्ट मार्गात जाण्यासाठी पैसा दे म्हटलं तर ते वडील देणारच नाही. दारू पिण्यासाठी पैसा दे, नाही देणारच आहे. याला चुकीच्या मार्गात जायचं आहे. म्हणून ते हिसाब सगळं घेतलाय आणि हे सगळं आहे तो गेलाय. हे सगळं कोणाचं होतं? वडिलांचं होतं. आमच्याकडे जे काय आहे त्याच्यावर कधी कधी आम्हाला घमंड होऊन जात आहे. आम्हाला याच्यातून मी स्वतः सगळं करू शकतो. सैतानाला तो चिल्लाय. सैतानाला देव उंच ठेवलं होतं आणि सैतानाला ते ठिकाणी कोणी ठेवलं? परमेश्वर ठेवलं होतं. आणि सैतानाकडे जे काय होतं वरदान, कोणी दिलं वरदान? परमेश्वराने दिलं होतं. सैतानाकडे जे काय होतं सर्व परमेश्वर दिलं होतं. स्वतः सैतानाला परमेश्वर निर्माण केलं होतं. स्वतः सैतानाला ते ठिकाणी वरच्या स्थानी परमेश्वर ठेवलं होतं. सगळं काय माझ्याकडे आहे, याच्या हाताखाली काय आहे, मी तर याच्या पुढे जाणार आहे. सैतान ते स्थान सोडून खाली गेलाय. हालेलुया. सगळं संपलं, तो नाश झालाय. हालेलुया. आता सैतानाचे कोणी काही करू शकणार आहे? ते नरकामध्ये जाणारच आहे. त्याच्यासाठी आता चान्सच नाही आहे. हालेलुया. ते नरकामध्ये जाणारच आहे. आम्हाला परमेश्वर सर्व काय देत आहे. परमेश्वर कुठे ठेवत आहे? आता परमेश्वर दिलेल्या गोष्टी आम्हाला बुद्धी असून दे, टॅलेंट असून दे, आणि काय असून दे, पैसा असून दे, बिझनेस असून दे, त्याच्यावर भरोसा ठेवतो मी. आता मी मोठा झालाय, हे सगळं आहे, आता मी हे घेऊन जातो. हालेलुया. आणि तसं घेऊन आम्ही देवाच्या आज्ञाच्या विरुद्ध जात असताना आता हे स्टोरी वाचलं तर काय होत आहे? नंतर दुष्ट मार्गाने त्याचं सर्व संपत्ती संपलाय. सर्व पैसे त्याचे संपून गेलाय. जेवणासाठी पण नाही आहे. हालेलुया.
देवाचे सोडून आम्ही जात आहे, देवाने ठेवलेल्या ठिकाणी सोडून आम्ही जात आहे. आमच्याकडे जे काय आहे ते देवच दिलेलं आहे. ते सगळं एक दिवशी पूर्ण संपून जाणार आहे. आम्ही रस्त्यावर येऊ शकतो. हालेलुया. आणि सगळं संपल्यानंतर त्याला काय आठवणीला आहे? वडिलांची आठवणीला आहे. तो पुन्हा वडिलांकडे येईल. वडील त्याला स्वीकार केलाय. हालेलुया. आमच्याकडे सर्व काय आहे? मी आदित्यामध्ये राहायची गरज नाही आहे. मी सर्व करू शकतो. आम्ही जाणार. हालेलुया. ते सगळं आमच्याकडे आहे. कोणाचं आहे? परमेश्वराने दिलेलं आहे. परमेश्वराने दिलेल्या गोष्टी केवळ परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही गेलं तर ते गोष्टी सगळं संपणार आहे. उदाहरण सैतान आहे. हालेलुया. संपल्यानंतर तो कुठे येलाय? पुन्हा वडिलांकडे येलाय. देवाच्या विरुद्ध मी पाप केलाय, तुझ्या विरुद्ध पाप केलाय. हालेलुया. आता आमच्याकडे जे काय आहे सगळं संपल्यानंतर पुन्हा यायचे पहिलेच आम्ही बराबर राहिलं तर बराबर आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. देव तुम्हाला आशीर्वाद